नमस्कार, मी श्रीरंग खरे, NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्यासोबत संतोष धुरी आहेत. मनसे त्यांनी सोडली आणि आज भाजपमध्ये प्रवेश केला. काय कारणं होती? त्यांना कोणी धमकावलं, कुठलं आमिष दिलं, नेमकं कुठल्या कारणासाठी त्यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, हा त्यांना मुख्य प्रश्न विचारणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून असे सातत्यानं भाजपवर आरोप होत आहेत की ते इतरांना धमकावतात, फोडतात, वेगवेगळी आमिष दाखवतात, भीती दाखवतात. तुम्हाला नेमकी कोणती भीती दाखवली किंवा कोणती आमिष दाखवली की ज्यामुळे तुम्ही मनसे सोडून भाजपमध्ये गेलात? नाही, कसं आहे की एवढा धमकी देऊन त्या धमकीला घाबरणारा संतोष धुरी नाही आहे. आज आम्ही जे अधिकारी, जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना आम्ही धमक्या दिल्या, त्यांना आम्ही वटणीवर आणलं. भ्रष्टाचारी अधिकारी होते त्यांना आम्ही रस्त्यात खड्ड्यामध्ये उभे केले आणि तुमच्यावर केसेस झाले आणि आमच्यावर केसेस झाले. त्यामुळे आम्ही धमक्यांना घाबरणारे नाही आहे. विषय हाच होता, फक्त हिंदुत्वाकडून जी यांची वाटचाल चालू झाली हिरव्या रंगाकडे, ती वाटचाल चुकीची होती. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मोठं कारण हेच होतं की ज्या पक्षामध्ये आम्ही 2007ला ज्या पक्षामध्ये आलो, ज्या पक्षासाठी आम्ही झटलो, आम्हाला पक्षाकडून पण भरपूर मिळालं. असं नाही की आम्ही कामं केली आणि आम्हाला काही मिळालं नाही, आम्हाला पण भरपूर काय काय मिळालं. अशा पक्षासाठी झटत असताना आमचा पक्ष जसा सन्मान्य राजसाहेबांचा पक्ष आहे तसाच तो आमचाही पक्ष आहे असं आम्ही नेहमी लोकांमध्ये बोलायचो. फक्त साहेबांचाच ना, आमचा पण पक्ष आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आम्हाला डावलण्यात यायला लागला, कधीपासून सुरुवात झाली ही ज्यावेळेला बॅनराचे आलेत ठाकरे, तेव्हापासून आम्हाला डावलायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये काय झालं, कुठला तह झाला हे काय माहिती नाही, पण आम्हाला असं कळलं की ह्यामध्ये असा तह झाला की हे दोन SD म्हणजे संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे कुठेही दिसले नाही पाहिजे. मग ते हे चालतं आपलं, आपण हे चाललेलं सीट्स वाटप वगैरे चाललेलं किंवा युतीच्या ज्या चर्चा झालेल्या, जागा वाटपाच्या ज्या चर्चा झालेल्या, याच्यामध्ये दोघंही कुठे दिसले नाही पाहिजे. मी तर नाहीच, माझा काय संबंध येत नाही, मी काय नेता नाही आहे. संदीप देशपांडे नेते, पण ते त्या मुंबई शहर अध्यक्ष असताना सुद्धा कुठेही इन्व्हॉल्वमेंट त्यांची दिसली नसेल. तुम्हीच बातमी लावलेली, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर यांना कुठेही उमेदवारीही मिळाली नाही पाहिजे. मी मागत होतो एवढा राग का? हा राग, आता तुम्ही बरोबर प्रश्न विचारला. राग का? राग ह्याच गोष्टीचा की खाजगीमध्ये त्यांनी एकाला सांगितलं, ज्या पत्रकाराला सांगितलं, त्या पत्रकाराने येऊन कट्ट्यावर येऊन सांगितलं आम्हाला की माझ्याशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं, जे आदित्य जे आहेत त्यांची, आणि त्यांनी सांगितलं की हे दोघेही कुठे दिसले नाही पाहिजेत. हे आमचं ऑलरेडी ठरलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला कुठे दिसले चर्चेमध्ये? देशपांडे कुठे दिसले? नाही. उमेदवारी कुठे दिसली संतोष धुरीला? नाही. मी माझी जी बातमी लावली या लोकांनी ज्याप्रमाणे की मी नाराज आहे, याला उमेदवारी मिळाली नाही, नाराज आहे, हे सगळं काही खोटं होतं. मी स्वतःहून सांगितलं त्यावेळेला, मी स्वतः सांगितलं की जर तुमचं कुठे घोडं अडत असेल की बाबा आम्हाला 192 पाहिजे, आम्हाला 190 पाहिजे आणि 194 ते द्यायला तयार आहेत, पण तिकडे कोणीच उभं राहायला तयार नाही. तिकडे मी तयार होतो, बाकी कोण तयार नव्हते. तर ते घोडा तिकडे अडत असेल ना, तर तुम्ही हे 2 वॉर्ड घ्या आणि हा वॉर्ड सोडून द्या. मी हे स्वतः सांगितलेलं आहे. पण मग एवढं सगळं असून राग का? तुमच्या दोघांवरच स्पेसिफिक राग का? राग याच गोष्टीचा त्यांना की आम्ही त्यावेळेला या जी आघाडी सरकार होतं त्यांच्या विरोधामध्ये आम्ही शड्डू ठोकलेले होते. आम्ही ज्या वेळेला कुठेही मेल त्यावेळेला आम्ही त्यांना ठोकत होतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर संदीपजी देशपांडे हे ज्या वेळेला उभे राहिलेत इलेक्शनला वरळी विधानसभेमधून, त्यावेळेला आम्ही डोर टू डोर प्रचार केला. आणि कसं असतं, प्रचाराचा एक भाग आहे, राजकारणाचा एक भाग आहे. ज्या वेळेला विरोधी पक्ष असतो किंवा विरोधात आपण उभे राहतो तर एकमेकांवर ताशेरे ओढतच असतो आपण, बरोबर. टीका वगैरे होतेच. हा एक राजकारणाचा भाग आहे, इलेक्शनचा भाग आहे. पण ह्या कोत्या मनाच्या वृत्तीच्या या लोकांनी एवढं मनावर घेतलं की हे का नकोत आम्हाला, तर हे आमच्यावर टीका करतात,
हे आमच्यावर जहरी टीका केली यांनी, आम्हाला घालून पाडून बोललेत, नको नको त्या गोष्टी आमच्या विरोधात केल्या यांनी. ह्या गोष्टी एवढ्या छोट्या म्हणजे कुत्त्या वृत्तीच्या लोकांनी मनामध्ये ठेवल्या आणि हा राग काढला. पण राज ठाकरेंनी पण टीका केलेली त्यांच्यावर, दोघांवर. अरे राज ठाकरेंवर पण टीका केलेली ना, कमी केली का संपलेला पक्ष वगैरे, आम्ही विसरायचं. 6 नगरसेवक पळून नेले, आम्ही विसरायचं. बोंगे ज्यावेळेला उतरवायला लावले साहेबांनी, आम्ही सगळे बोंगे उतरवायच्या मागे लागलो. त्यावेळेला आमच्यावर खोट्या नाट्या केसेस टाकल्या, आम्ही विसरायचं. संदीप देशपांडेंचा लहान मुलगा, आम्ही 15 ते 20 दिवस वॉन्टेड होतो दोघं. बरोबर. त्याच्या घरी पोलीस पाठवायचे, ते पोलीस येऊन बसायचे आणि त्या लहान मुलाला विचारायचे बाबाचा फोन येतो का रे, ते आम्ही विसरायचं. माझ्या घरी येऊन पोलीस बसायचे, ते आम्ही विसरायचं. ह्या गोष्टी जर आम्ही विसरायच्या आणि त्यांनी या छोट्या गोष्टी विसरू नयेत. 6 नगरसेवक आमचे पळवले, संपलेला पक्ष म्हणून आम्हाला संबोधलं. आणि ह्या गोष्टी करत असताना सगळं हे करून सुद्धा साहेबांनी, सन्मान्य राजसाहेबांनी मोठेपणा दाखवून मनाचा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून युती केली. आम्ही तयार झालो, आम्ही त्या युतीला तयार होतो, त्याप्रमाणे आम्ही जात होतो. मी सांगितलं ना, युती कुठे तुटू नये किंवा युतीमध्ये कुठे मिठाचा खाडा पडू नये म्हणून मी तिकडे जाऊन सांगितलं की बाबा नसेल ना सोडून द्या, मी नाव भरत. बरं, हे मी सांगितलेलं आहे. का सांगितलं? युती व्हावी म्हणून ना, म्हणजे मनाचा मोठेपणा आम्ही करावा. आणि या लोकांनी जर या पद्धतीने हे दोघं नकोच आहेत असं जर त्यांना वाटत असेल आणि साहेब तयार होत असतील या गोष्टीला, त्यापेक्षा गेलेलं बरं ना. मला एक स्टेटमेंट आठवत आहे राज ठाकरेंचं, ज्या युती झालेली नव्हती ते म्हणालेले होते की मी कार्यकर्त्यांशी बोलून युतीचा निर्णय घेईन म्हणून. तुम्हाला म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना काही विचारलेलं होतं की आपण सोबत जावं न जावं? तुम्ही फीडबॅक तर दिलेच असतील. नाही, सगळ्यांची इच्छा होती. ओके. सगळे माझ्या सकट सगळ्यांची इच्छा होती बरं की मराठी माणसासाठी, मराठीसाठी आपण एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र यावं वगैरे सगळं चाललेलं होतं. परंतु झालं विपरीत. नाही, ज्या वेळेला युती होते त्यावेळेला यांनी काय केलं, यांनी इमोशनल ब्लॅकमेल करून साहेबांना हे करायला लावलं. ओके. त्यावेळेला सीट कुठली, तर बाबा ह्या 2 सीट आम्ही मागतोय तर ह्या 2 सीट नाही देणार, याच्यातली एकच सीट देणार, ती पण आम्ही सांगू ती देणार. उमेदवार तुम्हीच नाही सांगायचा, आम्ही सांगणार. ह्याच गोष्टी चालल्या ना. असं नाही होत. 1-2 प्रकार झाले. अनिशा माजगावकर यांना उमेदवारी देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील होतात, त्यांना उमेदवारी नाही मिळाली. आणखी एका ठिकाणी विश्वजित ढोलम, त्यांच्या वॉर्डामध्ये AB फॉर्मवरनं घोळ झालेला होता. हे नेमकं गणित का फिरलं? म्हणजे अचानक फिरलं, चव्हाण म्हणून एक अजून अचानक होता. फिरलं का हा डेलिबरेटली घेतलेला निर्णय होता? हा निर्णय आहे ना कम्प्लिटली सामन्यामधून होत होता. संजय राऊतांकडनं होत होता. त्यांनी तुमची तिकीटं ठरवली? त्यांनी ठरवली सगळं, त्यांनी ठरवलं. आणि मी जाहीरपणे सांगतोय की तिकडे तो ढोलम नको, हा नको, तो ढोलम पाहिजे, तिकडे तो नको, हा पाहिजे. वरळी विधानसभेमध्ये 1 सीट दिली आम्हाला, त्याच्यामध्ये पण सांगतात की ती तो नको, ती त्याची मिसेस नको, आपण त्या दुसऱ्याला इन करूया म्हणून सेनेमधल्या माणसाला. असं होतं का हो? 1 सीट आम्हाला मिळते. ते बघा, हार जीत सगळ्यांची होते. कुठेतरी आम्ही इलेक्शन लढणार, कुठेतरी आम्ही अनुभव घेणार, नवीन असू आम्ही. जो याच्यामध्ये वरळी विधानसभेमध्ये जो उभा राहिला मुलगा, त्याची मिसेस उभी राहिली, नवीन असेल तरी तो अगोदर इलेक्शन लढलेला आहे, त्याला अनुभव आहे, तो लढवतात. नाही, तिकडे आपण दुसरा उभं. असं नाही होत ना. का तर यांनी सांगितलं, का तर यांची 2 आमदार आहेत ना तिकडे, ते जोशात काम करतील. मग युतीमध्ये आमच्यासाठी नाही काम करणार, मग युती कसली? जोशामध्ये काम करणार, जसे आमची लोक काम करणार तशी तुमची लोकांनी पण काम केलं पाहिजे. मग ते करायचं नाही. मग हे काय चाललंय? कम्प्लिटली सरेंडर झाला पक्ष आमचा, कम्प्लिटली सरेंडर झालेला आहे. सन्मान्य राजसाहेबांनी कम्प्लिटली पक्ष सरेंडर केलेला आहे. राज ठाकरेंनी जेव्हा पक्ष सोडलेला होता तेव्हा त्यांनी एक विधान केलेलं होतं की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. बाळासाहेब आज हयात नाही आहेत, उद्धव ठाकरेंची आता सगळी सूत्रं गेलेली आहेत. तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज पाठी वळून बघताना नेमकं काय वाटतं? तो घटनाक्रम आणि आजचा दिवस तसंच म्हणावं लागेल. कारण ज्या चर्चेला जे गेलेले होते त्यामधले जे एक नेते होते ते नेहमी इमोशनल ब्लॅकमेल करत होते सगळ्यांना.
मी नावच तुमच्या घेतो पक्षाचे? त्यांचं, हां, नांदगावकर साहेब सगळ्यांना तेच सांगत होते की दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे, दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे म्हणून. मी बाळासाहेबांना शब्द दिलाय, बाळासाहेबांना तुम्ही शब्द दिलाय म्हणून पक्षाला तुम्ही दाव्याला लावणार? असं नाही होत ना. पण मग एवढं सगळं असताना राज ठाकरे हे तर परिपक्व राजकारणी आहेत, मग त्यांनी युती करण्याचा निर्णय का घेतला असेल? फक्त कुटुंब एकत्र यावं म्हणून? नाही, कुटुंब एकत्र यावं म्हणून नाही, मराठी माणसासाठीच त्यांनी जो सगळ्यांना सांगतात की मराठी माणसासाठी आपण एकत्र येतोय, मराठीसाठी एकत्र येतोय, तो मुद्दा धरून, आणि तो आम्हाला पण पटला बरं. आणि म्हणून सगळे एकत्र येतात असं सांगितलं. पण आता असं दिसायला लागलं की हे कुटुंब एकत्र यायला लागलंय. हे कुटुंब एकत्र येताना याच्यामध्ये येऊ नये, कुटुंब चांगलं आहे. इथं नेहमीच बोलतो की दोन भाऊ वेगळे नाही झाले पाहिजेत, घरात भांडणं झाली नाही पाहिजे. पण आता एकत्र येत असतील तर आपल्या कार्यकर्त्यांचा पण विचार केला पाहिजे ना. केसेस घेतल्या तो. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला काँग्रेसचं हे आम्ही हे केलेलं, त्यावेळेला मी घरी मिसेसला सकाळी जाताना सांगितलं, मी आता का 8 दिवस येत ना, हे सांगून निघणारा मी आहे कार्यकर्ता. माझे बरोबर जे कार्यकर्ते माझ्याबरोबर होते, आम्ही सगळे हे आम्ही सांगून निघालो घरी. पहिलंच सांगतो 8 दिवस घरी येणार नाही, सांगून या. पण माहिती होतं आम्हाला एवढं मोठं कांड केल्यानंतर जेलमध्ये जायचंच आहे, लॉकअपमध्ये जायचं आहे, जेलमध्ये जायचं आहे. परवा BMC मध्ये आम्ही आपल्या नेत्याला हे देत नव्हते, संदीप देशपांडेजींना मीटिंग देत नव्हते ते MC. त्यावेळेला मिसेसला सांगून निघालो, ही पाहतो महिन्याभराची गोष्ट आहे. बोलो 2 दिवस काय येत नाही घरी, तुझं तेच चालू राहणार. हे करून उत्तर मिळालं. पण करणार काय? कुठेतरी आपला पक्ष दिसला पाहिजे, आपली ताकद दिसली पाहिजे. म्हणता ना तुम्हीच की आपली ताकद रस्त्यावरची आहे, ती रस्त्यावर ताकद आम्हीच करतो ना सगळे. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हीच ताकद करत होतो ना तिकडे. पण तुम्हाला आज स्वार्थी म्हटलं जात आहे, तुम्हाला संधी साधू म्हटलं जात आहे. हे होतंच. कसं आहे की ज्या वेळेला कोणी पक्षातून निघतो त्यावेळेला त्याच्यावर ही टीका होतेच आणि ती होणारच. पण पक्ष सोडून जाऊ नयेत लोक, यासाठी काय प्रयत्न होत नाही? आता कसं म्हटलं तुम्ही, हे तर केलं पाहिजे ना. का हे म्हटलं पाहिजे की आम्हाला त्याने फरक नाही पडत, तो गेला ना त्याने काय फरक नाही पडत. अरे गेला, आम्ही 2007 साली तुमच्याबरोबर आलो, त्यावेळेला आम्ही विचार केला नाही की आम्ही एखादा पक्ष सोडून आलो आहे तुमच्याबरोबर, तुमच्या प्रेमापोटी आलो आहे आम्ही. त्यावेळेला आम्ही कुठल्या पदाचा विचार केला नाही, कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही. आम्ही तुमच्याबरोबर आलो, तुम्ही आम्हाला दिलीत, पदं दिलीत, आम्हाला नगरसेवक बनवलं. पण आम्ही पण मेहनत घेतलीत ना, सगळ्यांनीच मेहनत घेतली. जो आपल्या काम करेल त्या पद्धतीने वर गेला तो. आणि ही पदं उपभोगताना आम्ही पक्षाचं पण काम करत होतो ना, पक्षाचीच पदं होती ना. काही कुठली गव्हर्नमेंटचे पदं दिलेली आम्हाला, बॅरिस्टर वगैरे, ती तर नव्हती दिलेली. बरं, एक नेहमी मुद्दा उपस्थित केला जातो की जे आत्ताचे सत्ताधारी आहेत ते मराठीचे मारक आहेत, मराठीचं राजकारण हे फक्त शिवसेना आणि मनसेच करते, मराठीचा कैवार घेतलेला आहे. ही खरी परिस्थिती आहे का? कारण आता महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि याच गोष्टींवर सगळा प्रचार फिरणार आहे. हो, तुम्हाला तो कोण मुस्लिम, काय नाव त्याचं, आता त्याचा जामीन नाकारला, बरोबर, उमर खालिद आणि शर्जील चालतात ते. हां, पण तुम्हाला संतोष जुरी नाही चालत, तुम्हाला संदीप देशपांडे नाही चालत, तुम्हाला परब नाही चालत. तुम्हाला कोण चालतात? तो खलीद आणि तो शर्जील, हे पाहिजेत तुम्हाला. या करताच आणि एवढ्या कारणाकरताच आम्ही वेगळे झालो. तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये म्हटलात की त्यांचं रक्त हिरवं झालंय, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा जो भाजप आरोप करत होतो. पण हे मनसेमध्ये असताना पण तुम्ही बोललेलात का की हो, हे आम्ही बोललेलो आहे. मला वाटते एक मोठा गट शिवसेनेमधून जो निघाला तो कोणत्या कारणाकरता निघाला, त्यांनी काय कारण सांगितलं? हे काँग्रेस बरोबर गेली, आम्हाला पटलं नाही. यांनी हे थोडं हिंदुत्व सोडून जायला लागलेत म्हणून आम्हाला पटलं नाही. हिंदुत्व सोडताय, भगवा रंग सोडताय, म्हणजे कुठल्या रंगाकडे चाललेत? हिरव्या रंगाकडे चाललेत ना, त्याप्रमाणेच चाललेत ते. आणि आता ते आम्हाला पण आमच्या बरोबर येऊन आमचा पण रंग हिरवा करण्याचा प्रयत्न करतायत. हाच प्रकार चाललेला आहे.
मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो, मराठी माणसासाठी एकत्र आलो हे करायचं आणि मराठी माणसावर अन्याय करायचा, असं नाही होत. तुम्ही महेश सावंत जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल पण बोललात की ते फक्त पैसे गोळा करण्याचं काम करतायत. तर तो बिचारा करणार आहे काय? बिचारा म्हणतायत. हो, खूप बेचार. कारण त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तो आज बोलत असेल काही, पण आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ज्युनियर होता आम्हाला. त्यावेळेला सदा सरवणकर यांनी माझ्यावर अन्याय केला असं लोकांमध्ये बोलून बोलून त्यांनी एक सिंपती तयार केली. बरं. आणि त्याच्यानंतर तो निवडून पण आला. आता तो कसा निवडून आला तुम्हाला माहिती आहे. वरळी विधानसभेमध्ये ज्यावेळेला युवराज पहिल्यांदा उभे राहणार होता, कुठलं ठाकरे घराण्याचा युवराज पहिल्यांदा उभे राहणार, तेव्हा साहेबांनी मोठेपणा करून सांगितलं ना की संतोष तिकडे आपल्याला सीट उभी नाही करायची. कोणासाठी? आदित्य ठाकरेंसाठी. बरोबर ना. इकडे मोठेपणा दाखवला का? ते विसरलात तुम्ही. इकडे नाही दाखवला आणि त्या महेश सावंतला उभा केला. तू निवडून येणार होता का? नाही. तो फक्त आला यांच्या दोघांच्या लढाईमध्ये तो निवडून आला. ओके. आणि आता करतोय काय त्याला माहिती आहे. आता तिकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरे फिक्स आणि इकडे आता अमित ठाकरे फिक्स. ओके. जाएंगे तो जाएंगे का? मग आता काय करायचं? राहिलेत 5 वर्ष. खाजगीत बोललाय तो, आमच्या कार्यकर्त्यांशीच बोललाय. 5 वर्ष जेवढे खेचता येतील तेवढे खेचून घेणार. त्यांनी निशिकांत शिंदेला उभं करावं तिकडनं, म्हणून त्यांनी तिकडे पैसे घेतलेत. ओके. त्यांनी सदा सरवणकरकडून पण पैसे घेतलेत. विरोधी पक्षात असलेल्या नेत्याकडनं पैसे त्याच्याकडनं पण पैसे घेतलेत की बाबा हा नको, संतोष जुरी नको. ओके. तिकडनं सांगण्यात आलं संतोष जुरी नको म्हणून. शिवसेनेमधून सांगत होते की आमच्यामधला जर कोण नको असेल, निशिकांत शिंदे आम्हाला नको आहे, आम्हाला मनसेचा संतोष जुरी चालेल. का बोलत होते? त्यांना वाटत होतं की कुठेतरी हा कॅपेबल आहे, हा कुठेतरी टप देऊ शकतो, हा निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी सांगत होते. आणि त्याचबरोबर मी पण हवेत होतो की मला सीट मिळणार. ऑफिस बघायला सुरुवात केली, सगळं केलं. ठीक आहे, हरकत नाही. मी परत सांगतो, माझा अजिबात तिकीट नाही दिली नाही काही मला हे नाही, दुःख नाही आहे. 2017ला इलेक्शन लढायचं नाही, आम्ही म्हटलं इलेक्शन लढावंच लागेल साहेब. आम्ही मागे लागलो, इलेक्शन लढावं लागलं आणि आम्ही लढलो. आम्ही हरलो, केलं ना, लढलो ना इलेक्शन. 2019ला पण तीच परिस्थिती होती, सेम परिस्थिती होती. म्हणजे आम्ही इलेक्शन लढायचं त्यावेळेला लढलो. आज युती दिसायला लागल्यानंतर यांचे नको नको ते यायला लागलेत वरती. म्हणजे कोण आले ना 192ला. 192 वॉर्ड हा फक्त आणि फक्त याच्यासाठीच मागितला, कोणासाठी? किल्लेदारसाठी. ओके. आणि त्याच्याकरता हा 194 सोडला. सोडून देत, मग 190 का नाही घेतला? आपल्याला प्रत्येक विधानसभेमध्ये 2 वॉर्ड घ्यायचे. हे मला सचिन भाऊ अय्यर यांनी सांगितलेलं की आमचं ठरलंय की प्रत्येक विधानसभेमध्ये तुम्हाला कमीत कमी 2 वॉर्ड देणार म्हणून. आणि मी हे सरदेसाईनं बोललो, साहेब काय चाललंय काय? त्यांचं उत्तर त्यांनी सांगितलं 2. काय करणार? काही होत नाहीये. आता ते साहेबच बघतील, ते ऐकतच नाहीत कोण. ही उत्तरं त्यांची. त्यांनी अरे मग तुम्ही काय करताय? संदीपजी देशपांडे नंतर गेले तिकडे. त्यावेळेला संदीपजी देशपांडेंना सरळ सांगितलं उद्धव साहेबांनी, तू आता कशाला आलाय? सगळं संपलं. आणि तिकडे नांदगावकर बोलणार. नांदगावकर देशपांडे आणि उद्धव ठाकरेंचं 1-to-1 डिस्कशन मातोश्रीला झालं, ज्या वेळेला तुम्हीच बातमी बनवली की शहर अध्यक्षाला विश्वासात घेत नाही म्हणून. त्याच्यानंतर संदीपजींना बोलवण्यात आलं. संदीपजीला सांगितलं काय झालं, एवढा काय तुझं हे चाललंय? त्यांनी सांगितलं साहेब ह्या सीट्स मिळायलाच पाहिजे होत्या. संदीपजीने जाऊन मातोश्रीवर पहिलंच उद्धव साहेबांना सांगितलं की मी संतोष धुरीसाठी आलेलो नाही आहे, पण ज्या सीट आमच्या चांगल्या आहेत, आम्ही कुठे मागतोय जास्त सीट? आपण 2-2 मागतोय. आणि कुठे मागतोय? आम्ही माहीम विधानसभेमध्ये मागतोय, आम्ही वरळी विधानसभेमध्ये मागतोय, आम्ही शिवडीमध्ये मागतोय, आम्ही भांडूपमध्ये मागतोय. कुठे मागतोय? मराठी भाऊ जो आहे तिकडेच मागतोय ना. मग का नाही देत? पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मराठी. ते बोलले नाही झालं, सगळं झालं, तू संपलं, तू आता का आला म्हणून. आणि त्याला तिकडे नांदगाववर बसून बोलता हो सगळं संपलंय. म्हणजे तिकडनं काय फक्त संदीपला तिकडे याच्याचं करता पाठवला की जाऊन स्वाहा करून ये म्हणून. पण मग इतका अपमान होत असताना संदीप देशपांडे त्या पक्षात का राहिले? मोठा त्याचा मोठेपणा आहे त्याचा.
मनाचा मोठेपणा आहे, खरोखर मोठेपणा आहे. जर आपल्याला जर कळत असेल तिकडे की तुम्ही चालणार नाही, इकडे तुम्ही नकोसे झाले आहात, तरी पण जर थांबायचं असेल तर त्याच्या मनाचा मोठेपणाच बोलायला लागेल ना. तुम्ही हिंट देताय की ते पक्ष बदलू शकतात म्हणून. मी हिंट बोलतच नाहीये, मी हिंट वगैरे काहीच देत नाहीये. माझं म्हणणं आहे की जर मी का चेंज झालो, तुम्हाला तर मला कळलं की हे लोक आपल्याला जवळ करणारच नाहीये. आपण काम करून सुद्धा जर तहामध्ये बोलतात ना, 2 किल्ले आमचे दिलेले ऑलरेडी त्यांनी, हे 2 किल्ले तुम्हाला दिले आम्ही, फक्त मग ते राग किल्ले होता. परत मिळणारच नाही, आता कशाला. नाही पण असं होऊ शकतं का की ते पक्ष सोडू शकतात? तुम्ही चांगले मित्र आहात म्हणून मी तुम्हाला मी चांगला मित्र आहे म्हणून सांगतो, तो पक्ष नाही सोडू शकत. बरं. आणि मी पक्ष सोडावा म्हणून मग शेवटी मी सांगितलं की संदीप, मला आता तुझ्याबरोबर राहता येणार नाही, म्हणून मी 8 दिवस त्याच्यापासून लांब झालो, ह्याच कारणाकरता. कारण शेवटी दोस्ती आहे, मग दोस्ती असली की मग त्याचं परत समजावणं आलं, अरे नको बाई, जाऊ नको, अरे बाई असं नसतं, होतं सगळं, धीर धर, ह्या गोष्टी होतातच ना, आपण समजावतोच ना. किती पण वर्ष तोच समजावत राहिला मला, किती वर्ष धीर तोच धरला? बिचारा समजावत राहिला मला. पण किती वर्ष धीर धरला तुम्ही? काय सांगा, 2017 पासून आम्ही धीर धरलेलं. 2017ला ज्यावेळेला नाही इलेक्शन लढवणार आहे त्यावेळेला त्याला ऑफर आलेली, मला ऑफर आलेली, तेव्हा आम्ही सोडलं. आम्ही बोललो आमचंच पक्षातनं लढणार, आम्ही लढलो. 2019ला आली, 2024ला आली. त्याला मोठेपणा आहे हो त्याचा. इतर पक्षांनी ऑफर दिलेली हो होती. हो, सन्मान्य राजसाहेबांना पण माहिती आहे ही गोष्ट. तुम्हाला उद्धव ठाकरेंकडनं ऑफर होती, तुम्हाला एकनाथ शिंदेकडनं ऑफर होती, तुम्हाला भाजपकडनं ऑफर होती, हो, पण तुम्ही गेला नाही. नाही गेलो. शेवटचा प्रश्न की प्रकाश महाजन जे पूर्वी मनसेमध्ये होते, त्यांनी राग व्यक्त करताना, पक्ष सोडला त्यांनी राग व्यक्त करताना 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक गोष्ट म्हणजे की जेव्हा अमित ठाकरे आजारी होते, परदेशात होते, तेव्हा नगरसेवक फोडले, आणि त्यावेळेला जी घडामोड झाली ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला लागलेली होती, ती तुमच्या मनाला कशी लागत नाही, हा एक त्यांनी मुद्दा मांडलेला होता. दुसरा मुद्दा मांडलेला होता की भावाने भावाचा पक्ष फोडण्याचा किंवा कॅप्चर करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केलेला होता. बरोबर. तर ती गोष्ट तुमच्या कशी मनाला लागत नाही, हे नेमकं काय आहे? तुमच्यासारखे जे कार्यकर्ते असतात, या 2 घटना विसरलेल्या नाही आहेत? नाहीच विसरलो ना आम्ही, पण आम्ही समजूतदारपणा दाखवला आणि आम्ही बाजूला ठेवल्या या गोष्टी सगळ्या. मला वाटते संदीपजीने तर कित्येक वेळा आम्हाला तर सरळ सांगितलेलंच होतं की तुम्ही चॅनलवर जायचं नाही, तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलायचं नाही, त्यामुळे आम्ही कुठे बोलत नव्हतो. परंतु संदीपजी प्रवक्ता आणि शहर अध्यक्ष होते आणि त्यांनी ते बोलून दाखवलेलं कित्येक वेळा की कुठेतरी सल आहेच ना, पण आम्हाला हे सगळं बाजूला ठेवायचे आहेत आणि आम्हाला एकत्र यायचं आहे मराठी माणसासाठी, हे संदीपजी बोलून दाखवलेलं. हा आमच्या मी सांगतो ना, सन्मान्य राजसाहेबांचा पण मोठेपणा आहे तो. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवला. संपलेला पक्ष, उशिरा उठणारे नेते, काय 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 बोललेले आहेत. आणि आणखी एक त्याच्यातला मुद्दा पुढचा जो कार्यकर्त्यांच्या मनातला होता, जो तो मगाशी तुम्ही पण उल्लेख केलात की अमित ठाकरेंसमोर उमेदवार दिला, आदित्य ठाकरेंसमोर उमेदवार तुम्ही दिलेले नव्हतात. अमित ठाकरे जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्यासमोर दिला उमेदवार. तर ही गोष्ट पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पटणारी नव्हती. जेव्हा अमित ठाकरेंचा पराभव झाला त्याच्यानंतर पक्षामध्ये काय भावना होती? कारण तुम्ही जवळून बघत होतात. तेव्हाच भावना, या वाईट भावना होत्या आमच्या मनामध्ये. अरे काय चाललंय काय. आम्हाला पूर्ण विश्वास होता की जसं वरळीमध्ये साहेबांनी सीट हे केली, सोडली, तशीच माईममध्ये 100% हे लोक सोडणार असं आम्हाला वाटलं होतं. पण नाही, मी म्हटलं ना, कोत्या वृत्तीचे आहेत आणि त्यांनी मुद्दामून तिकडे उभी केली आणि तिकडे हे झालं. अहो तिकडे तो एक भणगे म्हणून उभा राहिलेला आहे 195 मध्ये, ती पण सीट आम्हाला मिळालेली होती. वरळी विधानसभेमध्ये 2 सीट आम्हाला मिळालेल्या, 195 मिळालेली, 197 मिळालेली. त्या 195 मध्ये जो आता ती शिवसेनेला गेली, त्या माणसाने काळे झेंडे दाखवलेले अमितजींना. हे विसरायचं आम्ही, तरी विसरलो. त्याच्या मिटिंगला संदीपजी देशपांडे गेले, मी गेलो नाही. मी सांगितलं मी नाही जाऊ शकत. अविनाश जाधवांचा उल्लेख केलेला, ठाण्यामध्ये नारळ फेकलेले होते उद्धव ठाकरेंच्या गाडीवर, तो सगळा एक प्रकार झालेला होता. 2 सेनांमध्ये बाचाबाची झालेली होती. अविनाश जाधव यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले, त्यांनाही त्रास दिलेला. हो, सगळ्यांना त्रास दिला ना. मी सांगितलं ना
खूप त्रास दिला सगळ्यांना. पण मी सांगतो ना, आमच्या अविनाश जाधवचं पण खूप मोठं मन आहे. हे जे नेते आहेत ना आमचे, अविनाशजी असतील किंवा जे आमचे नेते होते ते संदीपजी देशपांडे, आता आमचे तर नेते नाही राहिलेत ते जे मनसेचे नेते आहेत त्यांचं मन खूप मोठं आहे आणि त्या याच्यावर ते थांबलेत तिकडे आणि ते काम करतच राहणार. बरं, जाता जाता की तुम्हाला काय अशी जबाबदारी दिली भाजपने की ज्यामुळे तुम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला? कसं आहे, 2007 मध्ये ज्या वेळेला आम्ही आलो ना, तेव्हा आम्ही हा विचार पण नव्हता केलेला की आम्हाला काय पद देतील आणि काय नाही ते. आलं लक्षात? त्यामुळे जी जबाबदारी ते देतील ती जबाबदारी पार पाडण्याची माझ्यात तेवढी धमक आहे आणि मी करणार.